तर सलामीची जोडी मालजीपाडा मास्टर्सच्या संघाची पाहायला मिळते. मैदानाच्या आत दाखल झाली आहे. पहिला चेंडू, काय चेंडू आता लाय, चेंडू पडल्यानंतर आतमध्ये वळणारा चेंडू पाहायला मिळतोय. यष्टीरक्षक बीट झालाय. इथे मात्र चेंडू निघून जातोय सीमारेषा पार चौकाराकरिता. तर विनय याच्या बॅटमध्ये चौकार येतोय. विनायक याच्या बॅटमध्ये चौकार येतोय. विनायक आणि अंकुश अशी सलामीवीर आपल्याला पाहायला मिळते. पहिला चेंडू आलाय चौकार. ओ यावेळेस मात्र आडव्या बॅटने चेंडूला खेळला गेलाय. फॉरवर्ड स्क्वेअर लेग मध्ये चेंडू ट्रॅव्हल्स झालाय. एक धाव कंप्लीट झाली आहे. प्रफुल नंबर 1 चा गोलंदाज गोलंदाजीच्या मार्कवर आपल्याला पाहायला मिळते. विनय आणि अंकुश, यावेळेस मात्र अंकुश स्ट्रायकरकडे बघायला मिळत आहेत. विनय याच्या आपण बघितलं, विनायक यांच्या बॅटमधला आपण पावदबा येत असताना आपण बघितल्या. तर अंकुश यावेळेस स्ट्रायकरकडे. ओ यावेळेस मात्र काय जबरदस्त स्ट्रोक्स खेळला गेलाय, परंतु चांगला प्रयत्न केला होता क्षेत्ररक्षकाने आणि शेवटच्या मोमेंटला चेंडू मात्र हातातून निसटला गेलाय. चांगला प्रयत्न केला होता. झेलची जी संधी मात्र आली होती, परंतु झेल सुटला गेलाय. जीवनदान दिलं गेलंय. 1 ने धावसंख्या पुढे जाते 6 या धावसंख्येवर. मालजीपाडा मास्टर्स प्रथम फलंदाजी करत असताना बघायला मिळतोय. 5 षटकांमध्ये किती धावापर्यंत जाण्याचा प्रयत्न असेल हे देखील पाहावं लागेल. ओ यावेळेस आडव्या बॅटने चेंडूला खेळला गेलाय. क्षेत्ररक्षक म्हणजे पाहतच राहतील. चेंडू निघून जातोय सीमारेषा पार. विनायकाच्या बॅट मधनं आलाय षटकार. तर अनिल भोईर जुचंद्र मास्टरचे खेळाडू, त्यांनी पॅव्हलियन बॉक्सची संपर्क वाढायचा आहे. अनिल भोईर यांनी पॅव्हलियन बॉक्सची संपर्क वाढायचा आहे. जुचंद्र मास्टर्स अनिल भोईर. 6 ने धावसंख्या पुढे जाते 12 धावसंख्येवर. विनायकाच्या बॅटमध्ये षटकार पाहायला मिळालाय यावेळेला. ओ यावेळेस काय बघायला मिळत आहे तर अपसाइड द ऑप्शन पंचांनी घोषित केलाय. डिफेट वाईट बॉल. अवांतरने धावसंख्या पुढे जाते 13 या धावसंख्येवर. ओ यावेळेस काय बघायला मिळतं, बॅट थोडीशी उशिरा येते. अपील जोरदार झाली आहे, परंतु पंचांवर कुठल्या प्रकारे प्रभाव बघायला मिळत नाहीये. आलाय चेंडू डॉटच्या स्वरूपात. पुन्हा एकदा प्रफुल गोलंदाजी मार्कवर विनायकसाठी. ओ यावेळेस फाईट ऑफ स्टंप पंचांनी घोषित केलाय. डिफेट वाईट बॉल. अवांतरने धावसंख्या पुढे जाते 14 या धावसंख्येवर. चांगली सुरुवात म्हणावी लागेल मालजीपाडा मास्टर्स मार्फत, कारण पॉवर प्लेचे षटक आणि पॉवर प्लेच्या षटकामध्ये पॉवरफुल फलंदाजी केली जाते विनायक मार्फत. ओ यावेळेस मात्र चेंडूला खेळायचं तर अपसाईडला चेंडू येतोय फ्लाय स्लिपला. फक्त आणि फक्त 1 धाव मिळेल, 1 पेक्षा जास्त काय मिळणार नाहीये. 1 ने धावसंख्या पुढे जाते 15 या धावसंख्येवर 1 षटकाच्या समाप्तीनंतर. तर या स्पर्धेसाठी आपण बघतोय प्रथम ट्रॉफी, द्वितीय ट्रॉफीज आणि तृतीय ट्रॉफीज आम्हाला शेखर भालचंद्र भोईर आग्रीबाणा अध्यक्ष जुचंद्र यांच्याकडनं या ट्रॉफीज आम्हाला उपलब्ध झालेत. आणि उत्कृष्ट फलंदाज, उत्कृष्ट गोलंदाज आणि मॅन ऑफ द सिरीज या ज्या ट्रॉफीज आहेत ते मात्र वीरेंद्र अनंत पाटील यांच्याकडनं या ट्रॉफीज आम्हाला उपलब्ध झालेत. त्यांचे देखील आम्ही आभार व्यक्त करतोय. प्रशांत येतोय, प्रशांत वैती गोलंदाजी मार्कवर दुसरं षटक हाताळण्यासाठी सज्ज होत आहेत. तर दुसऱ्या बाजूला विनायक. काय घणाघाती प्रहार, आतापर्यंत त्याने 12 धावा बनवल्यात. 4 चेंडूचा सामना केलाय.
तर त्यांना साथ देतो मिस्टर अंकुश. आता मात्र पॉवर प्लेचं बंधन जे आहे ते संपुष्टात आलेलं आहे. प्रशांत वैती गोंधळी मार्कवर दुसऱ्या षटक हाताळण्यासाठी ते सज्ज होत आहेत. डीप मध्ये शतरक्षक आपण पाहू शकतो. डीप पॉइंट आहे, त्याच्यानंतर डीप कबोर्ड्स मध्ये शतरक्षक पाहायला मिळतो. त्याच्यानंतर एक शतरक्षक डीप लॉंग ऑफ मध्ये घेतला जातोय. त्याच्यानंतर डीप लॉंग ऑन आहे. त्याच्यानंतर एक शतरक्षक वाईटिश मिड ऑन. त्याच्यानंतर एक शतरक्षक डीप मिड विकेटला शतरक्षक पाहायला मिळतोय. तर विशाल भोईर प्लीज बॅलिंग बॉक्सची संपर्क साधायचा आहे. गुणलेखक विशाल भोईर. ओ यावेळेस मात्र वाईट चेंडू, डाव्या इष्टीचा बाहेरचा चेंडू पाहायला मिळतोय आणि पंचांनी व्हाईट बॉल असं मात्र घोषित केले. अवांतर धावसंख्या पुढे जाते 16 या धावसंख्येवर प्रशांत वैती गोंधळी मार्कवर आपल्याला बघायला मिळतात. ओ यावेळेस अक्रॉस द लाईन चेंडू खेळण्याचा प्रयत्न, परंतु चांगला चेंडू म्हणावा लागेल. फलंदाजाला मात्र रीड करून यावेळेस गोलंदाजी केली गेली होती आणि चांगला चेंडू समाप्ती पाहायला मिळते. मिस्टर प्रशांत वैती गोलंदाजी मार्कवर राऊंड विकेटने गोलंदाजी ते करतायत. पंतांच्या उजवीकडून यावेळेस स्ट्रायकरकडे विनायक आतापर्यंत पाहायला मिळतात. चांगली फलंदाजी त्याच्या बॅटमध्ये बघायला मिळते. दुसरा चेंडू हाताळण्यासाठी प्रशांत वैती. ओ यावेळेस चांगला चेंडू म्हणावा लागेल. शॉर्ट स्क्वेअर लेग मध्ये चेंडू स्टॉप केला गेलाय. फक्त आणि फक्त एकच धाव मिळेल. एक ने धावसंख्या पुढे जाते 17 या धावसंख्येवर. पुण्याचा प्रशांत गोंधळी मार्कवर तिसरा चेंडू हाताळण्यासाठी यावेळेस अंकुश हा बॅटर आपल्याला बघायला मिळतोय. ओ यावेळेस काय चेंडू हा अप्रतिम हाताळला गेलाय. थोडस मागे टाकलाय, मागे ठेवलाय चेंडूला आणि खर तर या गतीने मात्र बीट केले अंकुशच्या बॅटरला आणि आलाय चेंडू डॉटच्या स्वरूपात. निर्धाव चेंडू पाहायला मिळतोय. चौथा चेंडू पुन्हा एकदा प्रशांत गोलंदाजी मार्कवर. ओ यावेळेस मात्र बॅकफुटला जात असताना मात्र चेंडूला स्केअर करण्याचा प्रयत्न. अजून एक चेंडू डॉटच्या स्वरूपात पाहायला मिळतोय. जणू काही रीड करून गोलंदाजी केली जाते असं दृश्य आपल्याला बघायला मिळतात. लागोपाठचे 2 चेंडू निर्धाच्या स्वरूपात बघायला मिळतात. मिस्टर प्रशांत वैती यांच्या बॅट गोलंदाजी मार्कवर अंकुश पुन्हा एकदा स्ट्रायकरकडे. ओ यावेळेस मात्र चांगला चेंडू खेळला गेलाय. डीप लॉंग ऑफ मध्ये चेंडूला स्टॉप केले गेले. दुसऱ्याचा प्रयत्न झालाय आणि दुसरी धाव इथे कंप्लीट होत असताना पाहायला मिळते. या 2 ने धावसंख्या पुढे जाते 19 या धावसंख्येवर. लास्ट चेंडू, शेवटचा चेंडू असेल. लास्ट टू गो. प्रशांत गोंधळी मार्कवर राऊंड विकेटने विनायक साठी यावेळेस आडव्या बॅटने चेंडूला खेळला गेलाय. शतरक्षक आहेत, परंतु चेंडू झेल घेण्याचा प्रयत्न झालाय. निघून गेला चेंडू सीमारेच्या पार. आलाय विनायकच्या बॅट मधनं षटकार. तर अंकुशच्या बॅटमधनं 6 धावा येतात. 6 ने धावसंख्या पुढे जाते 25 या धावसंख्येवर 2 षटकाच्या समाप्तीनंतर. अजूनपर्यंत एकही विकेट गेली नाहीये. विदाउट लॉस 25 धावा. पहिल्या विकेट साठी आपल्याला चांगली भागीदारी पाहायला मिळते. 2 फलंदाजांमध्ये अंकुश आणि विनायक मार्फत मैदानाच्या आत पाणी पुरवायचं आहे. तर विशाल भोईर गुणलेखक लगेच पॅलिन बॉक्सची संपर्क साधायचा आहे. विशाल भोईर जर कुठे असाल तर लगेच पॅलिन बॉक्सची तुम्ही संपर्क साधायचा आहे. तिसरा षटक कोण येईल गोंधळी मार्कवर? चंद्रशेखर ओळेकर. आज ज्यांचा वाढदिवस आहे आणि वाढदिवसाच्या त्यांना लाख लाख शुभेच्छा आमच्या समालोचन पॅनल कडनं. 25 धावा झालेत. काय जबरदस्त स्ट्रोक्स पाहायला मिळतात विनायक आणि अंकुशच्या माध्यमातून. पहिल्या विकेटसाठी मालजीपाडा मास्टर्स
प्रथम फलंदाजी करत असताना आपल्याला बघायला मिळतोय चंद्रशेखर ओळेकर गोलंदाजी मार्कवर आपल्याला बघायला मिळत आहेत. स्ट्रायकरकडे विनायक, नॉन स्ट्रायकरकडे अंकुश आपल्याला बघायला मिळत आहेत. जीटीसी लाईव्हच्या माध्यमातून ही स्पर्धा कव्हर केली जाते आणि जे प्रेक्षक जुडलेले आहेत त्यांचे देखील आपण करूया सहर्षाचं स्वागत. चांगलं क्रीडांगण आपण बघतोय नागेश्वर क्रीडांगण. पहिला चेंडू चंद्रशेखर ओळे यांचा, यावेळी यष्टीरक्षक थोडासा बीट होत असताना पाहायला मिळतोय, मात्र बॅकअपसाठी क्षेत्ररक्षक आहेत. बॅटने चेंडू ब्रश झाला होता. एकच धाव, एक धावसंख्या पुढे जाते 26 या धावसंख्येवर. यावेळेला अंकुश स्ट्रायकरकडे येत आहेत, खेळण्यासाठी ते सज्ज होत आहेत. चंद्रकांत ओवळेकर. यावेळेस मात्र चांगला चेंडू खेळला गेला, खोदून काढला चेंडूला. यावेळेस चेंडू येते मिडविकेट शॉट, मिडविकेट क्षेत्रामध्ये चेंडूला फील्ड केलं जात आहे आणि तोपर्यंत 2 धावा इथे कंप्लीट होत असताना पाहायला मिळतात. या 2 धावसंख्या पुढे जाते 28 या धावसंख्येवर. परंतु इथे मात्र काय घडलंय, 1 शॉट असा इशारा आलाय पंचांचा, म्हणजेच काय तर एकच धाव मिळेल. धावसंख्या 27 धावा. लगेच पंचांनी बघितलं आणि डिफ्यूजन आमच्यापर्यंत पोहोचवलं गेलंय. डिफीज 1 शॉट असा मात्र इशारा आलाय राऊंड विकेटने. यावेळेस मात्र स्ट्रेट ड्राईव्हच्या माध्यमातून चेंडू खेळला गेलाय डीप लॉंगर मध्ये. थोडासा क्षेत्ररक्षक बंबल होतोय आणि इथे मात्र डबल मध्ये कन्वर्ट केलं गेलंय 2 खेळाडूच्या माध्यमातून. या 2 धावसंख्या पुढे जाते 29 या धावसंख्येवर. अंकुश याच्या बॅटमध्ये 2 धावा आल्यात. चांगली भागीदारी पाहायला मिळते. षटक चालू आहे. कौतुक करावं लागेल दोन्ही फलंदाज काय फलंदाजी करतायत. अप्रतिम खेळी आतापर्यंत साकारली गेली आहे. यावेळेस क्लीन बोर्ड यष्टा उद्ध्वस्त केल्यात. फलंदाज बाद होतोय, अंकुशा बाद होतोय. पहिला धक्का बसला जातोय मालजीपाडा मास्टर्स या संघाला मिस्टर अंकुशाच्या रूपाने. गॉन. नवीन बॅटर 1 डाऊन मध्ये दाखल होत असताना मालजीपाडा मास्टर्सच्या संघाचा खेळाडू मैदानाच्या दाखल होत असताना बघायला मिळतोय. कौतुक करावं लागेल 2 फलंदाजांचं. काय पहिल्या विकेटसाठी आपण भागीदारी पाहिली होती. किशोर म्हात्रे 1 डाऊन मध्ये दाखल होतोय खेळण्यासाठी. कौतुक करावं लागेल चंद्रकांत ओळे यांचं, कारण चंद्रशेखर ओळे यांचं काय कमालीची गोलंदाजी आतापर्यंत पाहायला मिळते त्यांच्या मार्फत. अचूक लाईन अँड लेनचा राजा म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जात आहे, अचूक टप्प्यावर आतापर्यंत त्यांनी गोलंदाजी केली गेली आहे. 4 चेंडूमध्ये धावा खर्च केल्यात, फक्त आणि फक्त 4 धावा खर्च केल्यात या षटकामध्ये. यावेळेस मात्र चेंडू मात्र नो लुक स्टॉक्स खेळला गेलाय. यावेळेस क्षेत्ररक्षकाला 2 धावा इथे कंप्लीट होत असताना बघायला मिळतात. चांगला स्ट्रोक्स पाहायला मिळतोय. या 2 धावसंख्या पुढे जाते 31 31 धावसंख्या. चेंडू टाकून चालते म्हणजे 5 शेवटचा चेंडू बाकी आहे या षटकातील, तिसऱ्या षटकातील. यावेळेस मात्र चेंडू फाईन लेग पट्ट्यामध्ये ट्रॅव्हल होताना पाहायला मिळतोय. 1 धाव पर्यंत पूर्ण केला, दुसऱ्याचा प्रयत्न होतोय का, तर इथे मात्र थांबून दर ठेवलंय. 3 षटक समाप्त झाले. 3 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे ती म्हणजे 32 धावा. गडी बाद झाले तर म्हणजे 1. मालजीपाडा मास्टर प्रथम फलंदाजी करत असताना 3 षटकाच्या समाप्तीनंतर अजूनही 2 षटकामध्ये किती धावा जमवल्या जातील मालजीपाडा मास्टर या संघाकडनं. चांगला सामना रंगेल, रफ अँड टफ होईल मॅच ही, मजा येणार आहे कारण आतापर्यंत चांगली फलंदाजी केली गेली आहे.
मालजीपाडा मास्टर या संघामार्फत मला वाटतं रिटायर हर्ट होत आहेत फलंदाज. तर विनायक रिटायर हर्ट होत आहेत. नवीन बॅटर मैदानाच्या आत दाखल होत असताना बघायला मिळत आहेत. चौथं षटक हाताळण्यासाठी दिलीप मोहिती गोंदीची मार्कवर येत आहेत. हेच तर आहे क्रिकेट. ज्ञानेश्वर येत आहेत, धनेश्वर येत आहेत खेळण्यासाठी. एक धाव स्वतःसाठी आणि एक धाव संघासाठी. 40+ हे क्रिकेट आहे. धनेश्वर नवीन बॅटर चौथ्या क्रमांकावर खेळण्यासाठी येत आहेत. पहिला चेंडू हाताळण्यासाठी यावेळी दूर चेंडू खेळण्याचा प्रयत्न, परंतु चेंडू आणि बॅटचा संपर्क झाला नाहीये. आलाय चेंडू डॉटच्या स्वरूपात. निर्धाव चेंडू पाहायला मिळतोय. पहिला चेंडू दिलीप याचा. यावेळेस चांगला स्ट्रोक्स केला गेलाय. क्षेत्ररक्षक आहे तिकडे, परंतु पाहतच राहतील. चेंडू सीमारेच्या पार. षटकार. टॅगडीचे 6 धाव संख्या झपाट्याने पुढे सरकते. 38 धाव संख्या. 38. पुन्हा एकदा दिलीप गोंदजी मार्कवर. यावेळेस मात्र बॅटची एज घेतली आहे. शॉर्ट लेग पर्यंत चेंडू स्टॉप केला गेलाय. एक पेक्षा जास्त काय मिळणार नाहीये. 1 धाव संख्या पुढे जाते. 39 धाव संख्येवर दिलीप गोंदजी मार्कवर. आतापर्यंत एक षटकार खाल्लाय, परंतु 2 चेंडू देखील आपण बघतोय चांगले हाताळलेत. एक चेंडू डॉट केलाय आणि एक चेंडूवर 1 धाव गेले आहे. चौथा चेंडू हाताळण्यासाठी सज्ज होत असताना दिलीप. स्ट्रायकरकडे बॅटर धनेश्वर. यावेळेस मात्र चांगला स्ट्रोक्स केला गेलाय. क्षेत्ररक्षकाला चेंडू फील्ड केलाय. एक धाव पण पूर्ण केलाय. दुसऱ्याचा प्रयत्न झालाय आणि दुसरी धाव इथे कंप्लीट होत असताना आपल्याला बघायला मिळते. या 2 धावांनी धावसंख्या पुढे जाते 41 या धावसंख्येवर. पुण्यात दिलीप 5वा चेंडू घेऊन जाईल. धनेश्वर फाडी. यावेळेस आडव्या बॅटने चेंडूला खेळला गेलाय. चांगला स्टॉप करण्याचा प्रयत्न. अगदी चेंडू हाताला ब्रश होऊन चेंडू सीमा पार. षटकाराकडे जातोय. ठाकूरचे 6 धावसंख्या पुढे जाते 47 धावसंख्येवर. जिथे मात्र धावा होत नव्हत्या तिथे मात्र धावा यायला सुरुवात झाली आहे. हावी झालेत मालजीपाडा मास्टरचे खेळाडू. यावेळेस मात्र चेंडूला खेळल्या मात्र गली क्षेत्रामध्ये चेंडू ट्रॅव्हलच असताना बघायला मिळतो. एकच धाव मिळेल. चांगला क्षेत्ररक्षण पाहायला मिळतं. 1 धावसंख्या पुढे जाते 48. 48 धावा. 4 षटकाच्या समाप्तीनंतर 5वं षटक कोण घेऊन येईल, किती धावा जमवल्या जातील मालजीपाडा संघा मास्टर मार्फत, हे देखील पाहावं लागेल. मालजीपाडा संघाचा विचार केला तर त्यांची ताकद गोलंदाजी आहे, परंतु आज कशा प्रकारे त्यांची गोलंदाजी होईल हे देखील पाहावं लागेल. हवेचा जोग देखील आपण पाहू शकतोय. उजव्या हाताच्या फलंदाजासाठी मात्र पोषक हवा आपल्याला बघायला मिळते. या षटकामध्ये दिलीपने धावा खर्च केला, ते म्हणजे 16 धावा खर्च केला. एकही गडी बाद करता आला नाहीये. त्याच्यानंतर चंद्रशेखर ओवळे यांनी मात्र तिसऱ्या षटकामध्ये 7 धावा खर्च केल्या. 1 गडी त्याने बाद केला होता. त्याच्यानंतर प्रशांत
वैती याने 10 धावा खर्च केला दुसऱ्या षटकामध्ये आणि पहिल्या षटकामध्ये प्रफुल याने 15 धावा खर्च केल्या होत्या. अभिजित तो गोंधळी मार्कवर अभिजित स्ट्रायकरकडे धनेश्वर पाहायला भेटतोय. पहिला चेंडू टाकण्यासाठी सज्ज होतोय. किमान या षटकामध्ये 15 धावा प्रयत्न असेल मालजीपाडा मास्टर या संघाचा. पहिला चेंडू इथे मात्र चेंडूला खेळलं गेलंय. क्षेत्ररक्षक आहेत. चेंडूला स्टॉप केलं गेलंय बॅकवर्ड स्क्वेअर लेग मध्ये. एक पेक्षा जास्त काय मिळणार नाहीये. 1 ने धावसंख्या पुढे जाते 49 धावसंख्येवर. पुन्हा एकदा गोलंदाज दुसरा चेंडू हाताळण्यासाठी. ओ यावेळेस आडव्या बॅटने चेंडूला खेळला गेलाय. चेंडू निघून जातोय फॉरवर्ड स्क्वेअर लेग पट्ट्या बाहेर षटकाराकरिता. बुलाती है मगर जाने का नहीं. बुलाती है मगर जाने का नहीं. ठॅगुडीचे या 6 धावेने धावसंख्या झपाट्याने पुढे सरकती आहे 55 धावसंख्येवर. ओ यावेळेस कमबॅक करण्याचा प्रयत्न होतोय परंतु चेंडू आलाय डॉटच्या स्वरूपात. 55 धावसंख्या. 3 चेंडूचा खेळ बाकी आहे. अजूनही 3 चेंडू मध्ये किती धावा जमवल्या जातील. यावेळेस एकच धाव 1 ने धावसंख्या पुढे जाते 56 56 धावसंख्या. शेवटचे 2 चेंडू बाकी. अभिजित गोलंदाजी मार्कवर. शेवटचे 2 चेंडू मध्ये किती धावा जमवल्या जातील मालजीपाडा मास्टर या संघाकडनं. एक षटकार घेण्याचा जरूर त्यांचा प्रयत्न असेल. या 2 चेंडू मध्ये अभिजित पुन्हा एकदा राईट ऑफ ओव्हर द विकेटने 5वा चेंडू घेऊन जातील. ओ यावेळेस आडव्या बॅटने चेंडूला खेळला गेलाय. इथे मात्र डीप मिड विकेट मध्ये क्षेत्ररक्षकाला चेंडूला स्टॉप केलं गेलंय परंतु किती धावा मिळाल्यात तर फक्त आणि फक्त एकच धाव मिळायला गेले. 1 ने धावसंख्या पुढे जाते 57 धावसंख्येवर. 5 चेंडू 57 धावा. शेवटचा चेंडू लास्ट टू गो. यावेळेस मात्र थोडासा रंगमध्ये चुकला होता गोलंदाज अभिजित. कदाचित मंकड विकेट घेण्याचा प्रयत्न आहे की काय असं दृश्य आपल्याला बघायला मिळालं होतं अभिजिताचं. यावेळेस फुल टॉप दिला चेंडूला भिरकावलाय डीप फॉरवर्ड स्क्वेअर पट्ट्यामध्ये षटकाराकरिता. षटकाराची धावसंख्या पुढे जाते जाऊन पोहोचते ती म्हणजे 63 या आकड्यावर आणि 64 धावांचं भलं मोठं टार्गेट.
थँक्यू. धन्यवाद डी जे युवराज आणि धन्यवाद भावेश वनगा ज्यांचा आपण आवाज ऐकत होतात. आज खरोखरच सकाळच्या वेळेस मी ज्या वेळेस नव्हतो त्यावेळेस आजच्या सकाळच्या सुरुवातीचा भार हा भावेश वनगा एक दिग्गज समालोचक यांनी सांभाळला. त्याबद्दल मी त्यांचं मनापासून आभार व्यक्त करतोय. हा वेलकम आलेल्या सर्व क्रीडा रसिकांचं, सर्व खेळाडूंचं आगरी कोळी समाज सामाजिक संस्था तसेच जुचंद्र मास्टर्स क्रीडा मंडळ यांच्या वतीनं या ठिकाणी सहर्ष स्वागत करतोय. आणि लगेचच वळतोय मित्रांनो नाणेफेकीच्या दिशेनं, कारण पहिल्या फेरीतील तिसऱ्या सामन्याच्या नाणेफेकीची वेळ झाली. एका बाजूला एकसर ए संघ असेल तर दुसऱ्या बाजूला ज्या टीमची आपण प्रतीक्षा करत होतात सकाळपासून की आमच्या गावातील संघ कधी खेळण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये उतरणार, तर तोच संघ यावेळेस तुम्हाला पाहायला मिळणार. तो संघ म्हणजे जुचंद्र मास्टर्स. या आपण जाऊया नाणेफेकीच्या दिशेनं. एकसर ए वर्सेस जुचंद्र या दोन संघांच्या दरम्यान आपण नाणेफेक त्या ठिकाणी करतोय. टॉस बॉक्स मध्ये तुम्ही पाहू शकाल त्या ठिकाणी आमंत्रित अतिथीगण. तर आमचे क्रीडाप्रेमी, क्रीडा प्रशिक्षक ज्यांना आपण नेहमीच म्हणतोय, सन्माननीय आत्मारामजी लाडकोजी भोईर काकांच्या शुभ हस्ते या ठिकाणी आपण नाणेफेकीचा कौल करतोय. नेहमीच या परिसरामध्ये मित्रांनो कुठलीही स्पर्धा असू द्या, अंडरआर्म क्रिकेट स्पर्धा असू द्या किंवा ओव्हरआर्म क्रिकेट स्पर्धा असू द्या, चंद्रपडा वाकीपडा कुठेही स्पर्धा असू द्या, नेहमीच आत्मारामजी लाडकोजी भोईर साहेब नेहमीच त्या स्पर्धेमध्ये दाखल असतात. या ठिकाणी आर्थिक सहकार्य आलेलं आहे कैलासोची दत्तराम रामचंद्र भोईर यांच्या स्मरणार्थ चंडिका प्रेस जुचंद्रतर्फे 3000 रुपयाचं आर्थिक सहकार्य या स्पर्धेला दिले गेलेलं आहे. त्यांचं मनापासून आभार. चला टॉस करूया आपण. या मधल्या वेळेमध्ये नाणेफेक होणं गरजेचं आहे. आजचा दिवस खास आहे कारण आज आपल्याच आगरी कोळी समाज सामाजिक संस्थेतील सदस्य आणि ओळा स्पोर्ट्स ओळा या टीमचे नामांकित अष्टपैलू खेळाडू चंद्रशेखर ओळेकर यांचा आज वाढदिवस आहे. त्यांना आगरी कोळी समाज सामाजिक संस्था तसेच या संस्थेच्या माध्यमातून खेळणाऱ्या सर्व संघाकडून चंद्रशेखर ओळेकर तुम्हाला वाढदिवसाच्या लाख 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 शुभेच्छा. तुम जिओ 1000 साल साल के दिन हो 50,000. आजचा दिवस तुमच्यासाठी लकी ठरायला हवा. आणि एक आठवणीत असं मला वाटते की चंद्रशेखर ओळेकर जुचंद्रच्या या स्पर्धेमध्ये हा प्रथमच आपला वाढदिवस साजरा करत नाहीत. तर मला एक अंदाज जर वर्तवायचा गेला ना तर मला वाटतं 1 ते 2 वेळा, 2 की 3 वेळा चंद्रशेखर ओळेकर यांचा वाढदिवस जो जन्मदिवस आहे आजचा त्यांचा, तो मला वाटते जुचंद्र मास्टर्स टीमनं साजरा केलाय. मग ते मैदान हे जवळपास नागेश काका मैदान असू द्या किंवा अजिंक्य स्पोर्ट्सचं मैदान असू द्या, या मैदानावर आपण नेहमी चंद्रशेखर ओळेकर यांचा जन्मदिवस साजरा केला. तर आजचा दिवस कदाचित लकी ठरू शकेल कारण ज्या ज्या वेळेस जन्मदिवस साजरा केलाय त्या वेळेस ओळा संघ देखील क्वालिफाय झालाय. त्या वेळेस ओळा संघ देखील क्वालिफाय झालाय, हे विसरता कामा नाहीये. चर्चा होणार, चर्चेला उधाण येणार. मात्र मला वाटतं जितेंद्र राऊत थोडेसे उशीर आलेत. एका साईडला मालजीपडा, दुसऱ्या बाजूला ओळा स्पोर्ट्स सोहळा. या ठिकाणी आर्थिक सहकार्य कैलासोची दयाराम रामचंद्र भोईर यांच्या स्मरणार्थ चंडिका प्रेस जुचंद्र यांच्याकडून 3000 रुपयाचं आर्थिक सहकार्य आलेलं आहे. त्यांचं मी जुचंद्र मास्टर्स यांच्या वतीनं मनापासून आभार व्यक्त करतोय. धन्यवाद. चला या मॅचच्या दिशेने आपण जाऊया. आगरी कोळी समाज सामाजिक संस्थेची 16वी स्पर्धा 23 स्पर्धांच्या मालिकेला सुरुवात झाली होती नारंगीच्या मैदानातून डिसेंबर महिन्यात, आणि तिथून मात्र हा प्रवास कधी 16व्या स्पर्धेपर्यंत पोहोचला हे कुणालाही कळलं नाहीये.
आणि आज आपण ही 16वी स्पर्धा अगदी आई चंडिका मातेच्या या भूमीमध्ये खेळत आहोत. या संपूर्ण पंचकृषीवर आई चंडिका मातेचे कृपा आशीर्वाद आहेत, लक्षात ठेवा. आणि या आपण पावन भूमीमध्ये या आपण 16वी स्पर्धा खेळतो. कारण जुचंद्र म्हटलं तर कलावंतांचं गाव, जुचंद्र म्हटलं तर क्रिकेटची पंढरी. कारण या जुचंद्र गावातून अनेक कलावंत, मग ते रांगोळीचं माहेरघर असू द्या किंवा नाट्य कलावंत या जुचंद्र गावामध्ये आहेत. लक्षात ठेवा. 10 आहेत का? 9 आहेत. 4-3 येतील. बाहेर 2, एक शॉट खेळावं लागेल. आहेत ना पंच, मग एकच बाहेर राहील. बाहेर एकच राहील. 2 खेळाडू शॉट आहेत किशोर. आता मी काय करतो, शॉट तुम्ही घेऊन आलात, आता मी काय करू त्याला. जे 2 शॉट खेळाडू आहेत ते बाहेरचे पकडले जात आहेत, त्याच्यामुळे बाहेर फक्त आता एकच राहील. मला वाटतं प्रसन्न बोले नाही आहेत. बरेचसे खेळाडू आज कमी आहेत. आज रविवार आहे, त्या कारणास्तव मला वाटतं काही ठिकाणी लग्न सराई देखील आहे. मात्र या जुचंद्र स्पर्धेमध्येच नक्की मालजीपाडा टीमला काय होतं हे कळत नाहीये. मागच्या वर्षी देखील काही खेळाडू कमी आणले होते, तर काही खेळाडू असे आणले होते की त्यांचा गणवेश नव्हता. त्याच्यामुळे मला वाटतं 6 धावेची पॅनल्टी मात्र जुचंद्र टीमला द्यावी लागली होती. आघाडीची जोडी आपण मैदानाच्या आतमध्ये ओळा स्पोर्ट्स ओळा या टीमची सतीश ठाकूर स्ट्राईक एंडला आणि ज्ञानेश्वर जवळपास आपण पाहतो नॉन स्ट्राईक एंडला. लेजंडरी ज्ञानेश्वर काकांच्या दादांच्या विषयी म्हणायचं गेलं ना मित्रांनो, तर एक जुने जाणकार आणि जवळपास अनुभवी खेळाडू आहेत. डेड बॉल पहिला चेंडू आपण पाहिलं तर बॅटरचं त्या ठिकाणी लक्ष केंद्रित केलं होतं, जो हवेचं प्रमाण आहे आणि त्यामुळे जो कचरा येतोय मैदानाच्या आतमध्ये त्या कचऱ्यानं थोडंसं लक्ष थोडंसं भरकटलं गेलं होतं. त्याच्यामुळे गोलंदाजाला थांबवलं गेलं आणि गोलंदाजी ट्रॅकवर आपण धनेश्वर या गोलंदाजाला पाहतोय. नाणेफेकीचा कौल त्या ठिकाणी केला जातोय. आत्मारामजी लाडकोजी भोईर साहेब यांच्या शुभ हस्ते त्या ठिकाणी कॉइन स्पिन केला जातोय. एका बाजूला एकसर ए टॉस जिंकले, एकसर ए संघाने नाणेफेक जिंकले. मॅचला होतं सुरुवात. आउटसाइड ऑफ स्टंपचा चेंडू, ऑफ स्टंपच्या बाहेरचा चेंडू ऑन साइडला टर्न केला गेला आहे. मिड विकेट डीपला प्रोडक्शन आहे त्या ठिकाणी. चेंडूला स्टॉप केलं गेलं आहे. सिंगल इथे मात्र लगेचच डबलमध्ये कन्वर्ट केलं गेलं. स्टार्ट ऑफ द फाउंडेशन सुरुवात झाली आहे ओळा स्पोर्ट्स ओळा या टीमच्या स्कोरबोर्डला. सतीश ठाकूरनं मात्र आपलं अकाउंट ओपन केलंय 2 धावेनं. गोलंदाज तयार ऑन साइडला. यावेळेस चेंडूला पाठवून दिलंय ते म्हणजेच लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर. 6 धावांसाठी षटकार. मग धावा संख्या तब्बल 64 बनवलंय, 63 बनवलंय. 64 धावांचं टार्गेट आहे. त्याच्यामध्ये पाहिलं पण विनायकच्या 13 धावा, अंकुश पाटीलच्या पण 12 धावा पाहिल्या. किशोर मात्र अगदी ऐन वेळेवर आला आणि 23 धावा ठोकून गेला. तर धनेश्वरने देखील चांगले 7 स्कोर बोर्ड दिले. 11 धावा धनेश्वरने देखील बनवल्यात. पुन्हा एकदा ऑफ स्टंपच्या बाहेरचा चेंडू, सिंगल फक्त या ठिकाणी मिळणार आणि एका धावेनं धावा संख्या झाली आहे ती फलकावर तब्बल 9 धावा. गोलंदाज तयार. धनेश्वर स्ट्राईक एंडला आपण ज्ञानेश्वरला पाहतो. धनेश्वर आणि ज्ञानेश्वर या 2 खेळाडूंमधील आपण बॅटल पाहतोय. इथे देखील सिंगल मिळणार. विनायकने खूप चांगले स्टार्ट करून दिले. जुचंद्रचं मैदान नेहमीच आपण या मैदानावर जवळपास यंदाचं 2रं वर्ष आहे या मैदानावर आपण खेळतो. मागच्या वर्षी आपण खेळलो होतो ते अगदी हवेच्या विरुद्ध दिशेने आपण खेळलो होतो. मात्र यावेळी चांगला निर्णय आयोजकाने घेतलाय की आपण हवेच्या दिशेने खेळूया. पुन्हा एकदा ऑफ स्टंपच्या बाहेरचा चेंडू मात्र समोरच्या दिशेने खेळलाय. स्ट्रेट डाऊन द ग्राउंड. चेंडू निघून जातोय 4 धावांसाठी. चौकार. सतीश ठाकूर नाम में दम है. यावेळेस देखील आपण पाहू शकाल रिप्लेच्या माध्यमातून ऑफ स्टंपच्या बाहेरचा चेंडू होता. सरळ बॅटने या चेंडूला खेळले गेले. अगदी पुन्हा एकदा लेग स्टॉप रिझनच्या दिशेनं 4 धावांसाठी. धावा संख्येचं टोटल जर पाहिलं पण मोठं आहे. अभी
जो भी टोटल बड़ा है ना उसको छोटा करना है. आणि इथून मात्र हा फायदा का उचलण्याचा प्रयत्न करतोय कारण ऑलरेडी बालजीपटा टीमकडे खेळाडू कमी आहेत. त्याच्यामुळे मॅन्डेटरी पॉवर प्लेचा जर विचार केला आपण तर मॅन्डेटरी पॉवर प्लेमध्ये फक्त 30 यार्डच्या बाहेर एक फिल्डर आहे आणि त्याचा पुरेपूर फायदा उचलण्याचा प्रयत्न केला होता सतीश ठाकूरनं. एंड ऑफ द ओव्हर नंबर 1. पहिलं षटक या ठिकाणी संपलंय आणि पहिल्या षटकाच्या अखेरीस आपण धावा संख्या पाहतोय ओवळा स्पोर्ट्स ओवळा या टीमची बिनबाद 15 धावा. काय सुरुवात केली आहे सतीश ठाकूरनं. एक चौकार आपण सतीश ठाकूरच्या बॅटमधून पाहिला. एक षटकार सतीश ठाकूरनं ठोकलाय. 5 चेंडूंचा सामना केला सतीश ठाकूरनं आणि 5 चेंडूमध्ये तब्बल धावा सतीश ठाकूरनं बनवल्या. त्यात 14 धावा. गुड बॅटिंग सतीश ठाकूर. सर्कलच्या आतमध्ये तुम्हाला कंपल्सरी 2 ठेवावेच लागतील आणि पंचगुणेची मात्रे आणि बंड्या सर 4-3 असं आपण शतरक्षण लावून घेऊ शकता कारण 9 खेळाडू आहेत. किशोर मात्रे गोलंदाजी ट्रॅकवर. पहिला चेंडू अगेन्स्ट द टर्न खेळायचं होतं. या पहिल्या चेंडूला चांगल्या प्रकारे चेंडू टर्न झाला. फुलर लेनचा चेंडू होता. वेगवान चेंडू तळला गेला होता. थोडासा चेंडू आपण टर्न देखील या ठिकाणी पोहताना पाहिलाय. पहिला चेंडू बाईच्या स्वरूपात फक्त सिंगल कन्वर्ट केला गेलाय. आज किशोरचा कदाचित दिवस आहे काय कारण बघा थोडासा उशिरा आला. जवळपास किशोरनं सामना केला तर फक्त 8 चेंडूंचा आणि 8 चेंडूमध्ये तब्बल आपण जर पाहिले तर 3 षटकार ठोकले आहेत. ऑन साईडला फटका चांगला पाहायला मिळतो. मागे प्रोडक्शन आहे. चेंडूला उचलायला थोडासा उशीर झाला. अजूनही चेंडू सापडत नाहीये. शोधावा लागलाय चेंडू. इथे देखील धावा मिळतील त्या म्हणजेच 2 धावा संख्या झाली ती तब्बल 18 धावा. 64 धावांचा पाठला करतोय. प्रफुल आहे ऑन साईडला. ज्ञानेश्वर बॅट म्हणून चांगला फटका पाहायला मिळतो. वाईडिश लॉंग ऑन डीपला प्रोटेक्शन आहे. धावसंख्या 1 न वाढणार. धावसंख्या झाली आहे ती तब्बल 19. षटक क्रमांक आपण पाहू शकाल दुसऱ्या मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. इथे बघा 64 धावा जरी असल्या तरी या मैदानावर आपण कालच्या दिवसामध्ये धावा होताना पाहिल्या तर काही धावा डिफेन्स देखील झाल्यात. एक उदाहरण द्यायचं गेलं तर पांडजू वर्सेस नारंगीचा तो मॅच एका बाजूला पांडजू संघाने तो मॅच पूर्णतः आपल्या बाजूला खेचला होता. त्यानंतर मात्र शेवटच्या 6 चेंडूवर पांडजू संघाला 12 धावांची गरज असताना मात्र योगेश घरत यांना पांजू टीमला एकही धाव काढू दिली नाहीये. हॅट्रिक पूर्ण केली. 4 विकेट योगेशनं काढल्यात. असे नारंगीचे 2 गोलंदाज ठरलेत ज्यांना एका ओव्हरमध्ये 4 विकेट काढल्यात. त्याच्यामधून एक नाव घेईल मी तुकाराम रमेश मांगेला ज्यानं मुर्ध्याच्या मैदानावर तो पराक्रम केला होता. 2 धावा दिल्या होत्या. 4 विकेट रमेश मांगेला यांना काढल्या होत्या. तशाच प्रकारे आज कालच्या दिवसामध्ये याच मैदानावर योगेश घरत यांना एकही धाव न देता पांजू टीमच्या अगेन्स्ट 4 विकेट्स काढल्यात. असा पराक्रम यंदाच्या गडीमध्ये मॅन फ्रॉम मालवणीचे 2 गोलंदाज आहेत लक्षात ठेवा. शिवा संजय भंडारी याचा उल्लेख करणार. त्यानंतर महेश कोळीचा उल्लेख करणार. ऑन साईडला प्रॉमिसिंग स्ट्रोक या ठिकाणी पाहायला मिळतो. चेंडू डायव्हर्ट झाला होता मात्र चांगल्या प्रकारे विनायकनं चेंडूला फील्ड केलं. थोडं स्माईल आला विनायकच्या चेहऱ्यावर कारण हा चेंडूचा चाकवा देऊन जाऊ शकला असता. धावसंख्या झाली ती म्हणजे 22. अंकुश पाटील देखील यंदाच्या सीझनमध्ये आजची मॅच मात्र खूप चांगल्या पद्धतीने खेळले आहेत. नो डाऊट भाजीपाडा संघामध्ये देखील अनेक नामवंत बॅटर्स आहेत मग ते क्लिक होत नाहीत. ज्याप्रमाणे मी जोचेंद्र मास्टर्स टीमच्या विषयी म्हणतोय. पाणी हवाय. पाणी मैदानाच्या आतमध्ये जाऊ द्या प्लीज. तुम्हाला प्रत्येक टीमला आम्ही बिस्लरी बॉटल दिले. ग्लुकॉन डी युक्त बिस्लरी पाणी. तो पाणी तुम्ही स्वतः घेऊन जायचं मैदानाच्या आतमध्ये. एक तुम्ही पाणी देखील मैदानाच्या आतमध्ये घेऊन जाऊ शकता आणि प्लस तुमच्या खेळाडूंना तुम्ही मेसेज देखील देऊ शकता. 5 चेंडू टाकून झालेत. पाच चेंडू टाकून झाले. षटक नाही संपलं. एक बॉल आहे. पहिला चेंडू सिंगल सर. दुसऱ्या चेंडूवर 2 धावा. ना पहिला चेंडू पहिला चेंडू बाईच्या स्वरूपात आला होता. एक
22च्या स्वरूपात एक आली होती, बरोबर. त्यानंतर 2 धावा आल्या होत्या, त्यानंतर सिंगल, त्यानंतर 2 धावा, त्यानंतर सिंगल. 5 बॉल. आता दोन्ही डिजिटल स्कोरर मला 5 बॉल दाखवत आहेत. 22च्या स्वरूपात पहिल्या चेंडूवर सिंगल आला होता, त्यानंतर दुसऱ्या चेंडूवर 2 धावा, तिसऱ्या चेंडूवर सिंगल आला होता, चौथ्या चेंडूवर 2 धावा आणि 5व्या चेंडूवर सिंगल. सर दोन्ही स्कोरर म्हणतायत की एकही डॉट बॉल नाही ना, एकही डॉट बॉल नाही आहे, फक्त 22ची एक सिंगल आहे. आता 2-2 स्कोरर म्हणतायत सर, म्हणून मी म्हणतोय समालोचन कक्षामधून. हवा असेल तर आपण लाईव्ह टेलिकास्ट चेक करूया, टेन्शन घेऊ नका. एक एक धाव महत्वाची आहे. चला षटक संपले, मॅच सुरू करा. षटक संपले, धावत संख्या झाली ती. स्कोर किती झालाय? 22 की 23 क्लिअर करा. पहिला बॉल 22 आहे, नंतर आताच याच्यात लफडे आहे. 22 झाल्यात. पहिला एलबी नंतर 2 पहिल्या ओव्हरला धावा होत्या, पहिल्या ओव्हरला धावा किती होत्या? 15 धावा होत्या पहिल्या ओव्हरला. नाही 15 आणि एक एलबी 16. सर 22च आहेत, 4 सिंगल आले ना.
एक डबल आहे, एक डबल आहे. दोन वेळा डबल आहे का? येस, मग 23 धावा होतील. 2 बरोबर आहे, नंतर परत सिंगल, परत डबल, परत एक, परत एक. 23. टाकला ना नंतर तो मोजलाच नव्हता. ऐसा मत करो दोस्तों, जो भी करना है सीधा सीधा करो. माझी पडावाला येतील नंतर माझ्या अंगावर. तुम्ही नंतर 5वा बॉल डॉटच होता. चला, 2 षटकांचा खेळ संपलाय. थोडस या ठिकाणी चुकी घडली होती गुणलेखकाकडून, त्याच्याबद्दल आम्ही दिलगिरी व्यक्त करतो आणि सामन्याला पुन्हा एकदा सुरुवात करतोय गोलंदाज या ठिकाणी. यावेळी शॉर्ट ऑन पुलचा फटका आहे. सेफली चेंडू लँड झाला मिड विकेटच्या दिशेने. चेंडूला चांगल्या प्रकारे स्टॉप केलं गेलं. 2 धावा इथे मिळतील आणि या 2 धावेनं धावसंख्या झाली होती 25. विनोद आहे ना बॉलर? माझ्याकडे अंकुदा विनोद ना, हितेश. हे 2 भाऊच असले ना की समजत नाही कोण काय ते. हितेश येतोय गोलंदाजी ट्रॅकवर. वेलकम पारस, आपलं हार्दिक स्वागत. पुष्पराज मात्रे साहेबांचं या ठिकाणी आगमन झाले, त्यांचं हार्दिक स्वागत. वन ऑफ द ग्रेट प्लेअर. अजूनही डोळ्यासमोर ती इनिंग आहे पुष्पराज मात्रे साहेबांची. वेळेस ऑन साईडला फटका तितकासा प्रॉमिसिंग नाही आहे. लॉंग ऑन डीप मधून फिल्डर हा चेंडूला उचलण्यासाठी थोडंसं फंबल झालं होतं आणि याचा मात्र फायदा उचलला गेला. 2 धावा, 2 धावेने धावसंख्या झाली होती म्हणजेच 27 धावा. आणि दुखापतीमुळे पुष्पराज थोडासा 40+ क्रिकेट पासून लांब राहिला. त्याच्यानंतर मात्र त्याच्या बंधूचं ज्यावेळेस आगमन झालं हंसराज मात्रे, खरोखरच एक स्पर्धा हंसराजनं अशा प्रकारे खेळली की त्यावेळेस मला अक्षरशः पुष्पराज मात्रे त्या ठिकाणी दिसला होता. त्या सगळ्या आठवणी डोळ्यासमोर आहेत. चर्चा होणार पुष्पराज मात्रेविषयी, चर्चा नक्कीच होणार. रिटायरमेंट घेत आहेत 50 वयोगटातील खेळाडू आहेत. सतीश स्ट्राईकवर तू होतास ना, मग आता याचा चेंडू काउंट होईल. 50चा जरी असेल तर चेंडू काउंट होईल. 50च्या एका खेळाडूचा चेंडू काउंट होतो. जर 2 खेळाडू 50चे असेल तर एका खेळाडूचा चेंडू काउंट होईल. तू स्ट्राईक होत होतास. कारण 50चे 2 खेळाडू असतील तर एका खेळाडूचा चेंडू काउंट होईल. तो स्ट्राईकला असेल तोच रिटायरमेंट घेऊ शकतोय. धावसंख्या 27 झाले. आजच्या दिवसातील आपण हा दुसरा सामना पाहतोय, मालजीपाडा वर्सेस ओवळा स्पोर्ट्स ओवळा. यावेळेस मिस्टामिंग स्ट्रोक आहे. फिल्डर त्या ठिकाणी मात्र कोणताही नाही आहे. मिड ऑफ रिजन मध्ये चेंडू लँड झाला. स्वतः गोलंदाज अगदी झेलच्या रेषेखाली येण्याचा प्रयत्न करत होता, मात्र तो पोहोचू शकला नाहीये. 2 धावा त्या ठिकाणी कंप्लीट केल्या गेलेत. यावेळेस ऑन साईडला लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर. कोण म्हणणार या व्यक्तीचं वय 60च्या पलीकडे आहे. गुड शॉट मिस्टर ज्ञानेश्वर. धावसंख्येचा वेग वाढणार. धावसंख्या तब्बल फलकावर पाहायला मिळते ती 35. काय बॅटिंग. साई विजय स्पोर्ट्सचे सर्वात जुने जाणकार खेळाडू आहेत. लक्षात ठेवा, ज्ञानेश्वर बारक्या पाटील. वयोवर्ष जर आपण पाहिलं तर जबरदस्त, मी म्हणजे 60च्या आसपास वयोवर्ष आहे. आणि का स्ट्रोक खेळ आहे, का स्ट्रोक खेळ आहे. गगनभेदी आपण म्हणू शकतो हा षटकार. गोलंदाज पुन्हा एकदा तयार. शॉर्ट बॉल आहे. यावेळेस पूल करण्याचा प्रयत्न होता. अगदी नोचच्या जवळून चेंडू म्हणायचं गेलं तर परफ्यूम डिलिव्हरी हाताळली गेली गोलंदाजामार्फत. डॉट बॉल येतोय. 13 चेंडूंचा सामना बाकी आहे आणि 13 चेंडूमध्ये धावा करायच्या आहेत त्या 29. 13 चेंडू 29 धावांची गरज. शॉर्ट बॉल आहे. पुलचा फटका आहे. यावेळेस देखील चेंडू मात्र मिड विकेट बाउंड्री लाईनच्या आतमध्ये अडवला गेला. खूप चांगला एफर्ट लावला गेला अगदी बाउंड्री लाईनच्या जवळ. संदीप पाटीलनं त्या चेंडूला मात्र आतमध्ये ढकलण्याचं काम केलं गेलं.
3 धावा या ठिकाणी पळून काढल्या गेल्या, मात्र 1 धाव संदीप पाटीलनं सेव्ह केले आपल्या टीमसाठी. एका धावेची किंमत क्रिकेटमध्ये असते. ही धाव किती उपयुक्त ठरू शकेल ओळा स्पोर्ट्स मालजीपाडा या टीमला आहे थोड्याच वेळात आपल्याला कळणार आहे. एंड ऑफ द ओव्हर नंबर 3. 3 षटकांचा खेळ संपलाय. धावसंख्या फलकावर लावली आहे ती तब्बल 38 धावा, 38. 12 चेंडू आणि 26 धावांची अजूनही गरज आहे विजयासाठी. ड्रिंक ब्रेक. पाणी मैदानाच्या आतमध्ये जातोय मित्रांनो. मात्र अग्रिकोळी समाज सामाजिक संस्था आणि या संस्थेच्या माध्यमातून खेळणारी आपली 16वी स्पर्धा आपण पाहतोय. नेक्स्ट मॅच ऑन साइडला का रिटायरमेंट घेत आहेत अंकुश पाटील. हेच म्हणताय इतका चांगला खेळाडू आहे, इतके मोठमोठे फटके मारू शकतोय, मग रिटायरमेंट कशाला. गोलंदाज त्या ठिकाणी आहे. कोण आहे बॉलर दादा. बाबूदाय का. बाबूदाय बाबूदाचं नाव मला वाटते कोण आहे. प्रवीण आहे. बाबू मामा आहेत आमचे ससू नवघरचे. मालजीपाडा टीमच्या माध्यमातून सुरुवातीपासून ते क्रिकेट खेळत आहेत. धावसंख्येचा वेग वाढतोय. धावसंख्या झाली ती 44 धावा. डाऊन द लेग स्टंपच्या बाहेरचा चेंडू या ठिकाणी टाकला गेलाय आणि इथे देखील रनआउटच्या स्वरूपात या ठिकाणी ज्ञानेश्वर बाद होत आहेत. व्हाईट बॉल. एक धाव नक्कीच ऍड केली जाईल. नेक्स्ट मॅच मित्रांनो, एका बाजूला एक्सर एचा संघ असेल, दुसऱ्या बाजूला जुचंद्र संघ. टॉस त्या ठिकाणी करण्यात आला होता. आत्मारामजी लाडकोजी भोईर साहेब यांच्या शुभ हस्ते नाणेफेक त्या ठिकाणी करण्यात आली. टॉस जिंकली एक्सर ए टीमने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलंय, तर जुचंद्र टीमला या ठिकाणी बॅटिंग करायची आहे. घरचं मैदान. मागच्या वर्षी आपण पाहिलं जितूसाठी बेनिफिट होतोय मैदान. मागची स्पर्धा आपण मागच्या वर्षी स्पर्धा पाहिली. यावर्षी अनेक नामवंत खेळाडू या टीम मध्ये आहेत. सुरेन मुकादम, स्वप्नील मुकादम, निलेश म्हात्रे, मोहनदादा पाटील, अनेक नामवंत खेळाडू या टीम मध्ये आहेत. कशा प्रकारे या मैदानात बॅटिंग होईल. मैदानाच्या आतमध्ये चंद्रशेखर ओळेकर न्यूमॅन ज्यांचा जन्मदिवस आहे. पुन्हा एकदा या जुचंद्र मास्टरची ट्रॉफी चंद्रशेखर ओळेकर यांना गिफ्ट दिली जाईल का. ऑन साइड डाऊन द ग्राउंड. अगदी मैदानाला गुदगुल्या करत मात्र चेंडू लॉंग ऑनच्या दिशेने ट्रॅव्हल झाला. 2 धावा या ठिकाणी कंप्लीट केल्या गेल्या आहेत. किती वेगानं स्टंप उडवलेत. 2 धावा येतील. सतीशने मारला. कन्फ्यूज करू नको. काय करतोस तू. मला कॉमेंट्री करायला कन्फ्यूज करशील. दहा चेंडू आणि 17 धावांची गरज विजयासाठी. तर दुसऱ्या बाजूला आपण पाहू शकाल त्या ठिकाणी
बालकुम संघ आणि घोडबंदर संघ दोन्ही संघात या ठिकाणी दाखल झाले आहेत. त्या दोन्ही संघांचं या ठिकाणी हार्दिक हार्दिक स्वागत. वेलकम बालकुम, वेलकम घोडबंदर. यावेळेस बॅटची एज कदाचित होती, क्रॉस बॅट स्ट्रोक खेळायचा होता, कदाचित प्ले डाऊन त्या ठिकाणी होऊ शकलं असते, कारण बॅटची एज लागून चेंडू मला ते आदळला गेला तो पॅडवर. खूप चांगली गोलंदाजी आतापर्यंत. 9 चेंडू आणि 17 धावांची गरज. 3 चेंडू. बाबू मामाला काय करायचंय ते 3 चेंडू चांगले टाकायचे आहेत. या 3 चेंडूवर एकही मोठा फटका खेळू द्यायचा नाहीये. मॅच थोडीशी मात्र हार्ड होईल, थोडंसं दडपण वाढू शकेल खास करून ओळा स्पोर्ट्स ओळा या टीमचं. मिस्टर्मिंग स्ट्रोक आहे, मिस्टर्मिंग स्ट्रोक, फटका फसला, विकेट डाऊन. मी म्हटलं होतं बाबू मामाला 3 चेंडू फक्त चांगले टाकायचे आहेत, त्यामधील हा 1 चेंडू चांगला टाकलाय. सतीश ठाकूर यांची विकेट मिळवली आहे. अजूनही या षटकातील 2 चेंडू शिल्लक आहेत, मात्र हे 2 चेंडू या मॅचची दशा आणि दिशा ह्या नक्कीच दाखवू शकतील. त्याच्यामुळे हे 2 चेंडू चांगल्या प्रकारे हाताळले गेले. या 2 चेंडूवर एकही धाव जर आली नाही तर मात्र समीकरण बदलणार. 6 चेंडू 17 धावा हे समीकरण ओळा स्पोर्ट्स ओळा टीम समोर येईल. नो डाऊट ओळा स्पोर्ट्स ओळा संघ म्हटलं तर तो देखील एक नामवंत संघ आहे, त्यामध्ये देखील अनेक मोठमोठे खेळाडू आहेत. ज्या प्रकारे आपण मगाशी पाहिलं तर 50च्या पलीकडे जवळजवळ म्हणायचं गेलं तर ज्ञानेश्वर पाटील ज्याने जी बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये केली, अक्षरशः यंग मुलांना लाजवेल अशी ती बॅटिंग त्या व्यक्तीने केली या मैदानाच्या आतमध्ये. मिलिंद पाटील माजी कर्णधार ओळा स्पोर्ट्स ओळा टीम आलेला. आपण बघा टान्स कुठे घेतलाय बघा खेळाडूनं. गोलंदाज तयार. ऑन साइडला फटका, मिड विकेट बाउंड्रीच्या बाहेर. 6 धावा, षटकार. अगदी पुढे टाकला तर रिप्ले पाहायला आवडेल. थँक्यू विजय. जेटीसी लाईव्हच्या माध्यमातून रिप्ले पाहू शकाल. यावेळेस ऑफस्टमच्या भरपूर बाहेर खेळण्यासाठी आले होते, अगदी स्लॉटमध्ये. तिथून मात्र चेंडूला पिक केलं गेलं, उचललं गेलं आणि सरळ मात्र बाउंड्री लाईनच्या बाहेर टाकलं गेलं. गुड शॉट मिस्टर मिलिंद. धावत संख्या झाली ती तब्बल 53 अपील केली गेली मैदानाच्या आतमध्ये. गुड बॉलिंग. यावेळेसचा शेवटचा चेंडू ते डॉट. एंड ऑफ द ओव्हर नंबर 4. 4 षटकांचा खेळ संपलाय. आता उर्वरित 6 चेंडूंचा खेळ बाकी आहे आणि 6 मध्ये बनवायचे 11. रिप्ले पाहायला मिळेल बघा. शेवटचा चेंडू थोडस आपण पाहिलं तर बॅकफूट लावून खेळण्याचा प्रयत्न केला होता. अगोदर विचार केला होता की समोरून चेंडूला मात्र पिक करू, त्यानंतर पाहिलं की चेंडू शॉर्ट आहे आणि थोडंसं बॅकफूटला गेले मिलिंद पाटील, मात्र चेंडू टर्न झालाय. स्विंग पाहिला आपण यावेळेस. 6 चेंडू 11 धावांची गरज. कोणता गोलंदाज येईल या 11 धावा डिफेन्स करण्यासाठी चर्चा केली जात आहे. दोन्ही खास करून म्हणायचं गेलं माझे कर्णधार आहेत. किशोर मात्र देखील चर्चा करतोय कोण गोलंदाजी करू शकतो या ठिकाणी. या 11 धावा डिफेन्स कोण करू शकतोय. माझ्या मताने संदीप पाटीलला गोलंदाजी द्यायला हवी. संदीप पाटील 11 धावा डिफेन्स करू शकतायत. संदीप दादा असतायत. अंकुश पाटील क्या बात आहे. आज जर चांगली गोलंदाजी केली ना तर अक्षरशः डोक्यावर घेऊन नाचवतील एक खेळाडूला. बॅटिंग खूप चांगल्या प्रकारे केली. 13 धावांचं योगदान आपल्या टीमसाठी अंकुश पाटीलने दिलंय ॲज अ ओपनर बॅटर म्हणून. तर दुसऱ्या बाजूला अंतिम षटक हाताळण्यासाठी त्यांची निवड केली आहे टीम कॅप्टननं. 6 चेंडू आणि 11 धावांची गरज. अंकुश पाटील गती कमी केली होती. चेंज ऑफ फेस व्हेरिएशन या ठिकाणी या पहिल्या चेंडूवर दाखवलं होतं अंकुशनं. एकदा तर वेगानं पुढे गेले. डबलचा कॉल. स्ट्राईक एंडला थ्रो. थोडासा खराब थ्रो पाहायला मिळतोय. 2 धावा इथे आल्या आहेत. 9 धावांची गरज. चेंडू शिल्लक आहेत 5. मॅच संपली नाहीये. आज अंकुश पाटीलवर सर्व विजयाची जबाबदारी दिली आहे. काय तो विजय मिळवून देणार की ओळा स्पोर्ट्स ओळा संघ चंद्रशेखर ओळेकर आज ज्यांचा जन्मदिवस आहे त्यांना ही ट्रॉफी गिफ्ट करणार. शॉर्ट बॉल आहे. बॅकफूटला गेले. ऑफ साईडला स्क्वेअर कट करायचं होतं, मात्र बॅटला ब्रश करत चेंडू फ्लाइंग स्लिप रिझर्व मध्ये निघून गेला. 1 धाव फक्त सिंगल. मॅच जवळ आले आहे. 4 चेंडू 8 धावांची गरज. उत्कंठा वाढले. विजयाची चाहूल लावून दिले अंकुश पाटील यांच्या या 2 चेंडूला. आता कुठेतरी असं वाटतंय की यस मालजीपाडा संघ विजय होऊ शकतो. जे काही लाईव्ह टेलिकास्ट पाहत असेल ना मालजीपाड्याचे क्रीडा रसिक, मालजीपाड्याचा गाव जवळ जर विचार केला ना तर विशाल 90% प्रेक्षक मालजीपाड्याचे आजही मी म्हणेन टीव्ही ऑन असतील, त्यांचे मोबाईल ऑन असतील. भरपूर 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 क्रीडा रसिक आहेत मालजीपाड्याच्या गावामध्ये. शॉर्ट बॉल
आणि हा चेंडू डाऊन द लेग, व्हाईट बॉल. बघा पंच DRS घेत आहेत, त्याच्यामुळे आम्ही DRS घेतो, कारण DRS घेण्याची परमिशन खेळाडूंना नाही आहे. पंच सुद्धा गुणेश मात्रे म्हणतात की मला चेक करा. पंच आता तुमच्या दोघांपैकी एकाला यावं लागेल, आम्ही देखील निर्णय ते देऊ शकत नाही आहोत. बघा इथे जर हा डॉट बॉल आला ना तर मात्र टेन्शन वाढेल, आणि इथे जर वाईट आलं तर मात्र इथून थोडीशी मॅच टाईट होऊ शकेल कदाचित. काय घडेल बघूया. यष्टीरक्षक म्हणतोय की हा चेंडू वाईट नाही आहे, मात्र पंचांच्या निदर्शनामध्ये हा चेंडू वाईट बॉल आहे. लाईव्ह टेलिकास्ट JTC लाईव्ह आमच्याकडे यूट्यूब वाहिनी आहे. नक्कीच एक योग्य दर्जाची ती यूट्यूब वाहिनी आहे, चांगली क्वालिटी त्यांच्याकडे आहे, कॅमेरा वर्क त्यांच्याकडे चांगला आहे, त्याच्यामुळे योग्य निर्णय नक्कीच देतील पंच. पंच योग्य निर्णय देतील. तिसऱ्या पंचांच्या दिशेने आम्ही वळवतो, आणि यस इट इज वाईट बॉल. लेग स्टंप सोडून हा चेंडू निघून गेला होता. 4 चेंडूंचा आता मात्र खेळ बाकी आहे, आणि 4 मध्ये 7 बनवायचे आहेत. 4 चेंडू 7 धावा. 2 चेंडू चांगले टाकायचे आहेत, एक मोठा फटका खेळायचा आहे. ओ डेड ऑन स्पॉटचा बॉल होता, खोलवर टप्प्याचा चेंडू आहे, खोलातील चेंडू मात्र ऑन साईडला वाईड लॉंग ऑनच्या दिशेने खेळ. ओ मिस स्पीड, चुकी काढले. इथे धावा वाचवायचे आहेत, मॅच संपली नाहीये, इथून देखील मॅच टर्न होऊ शकली असती, मात्र चुकी काढली आहे. आणि क्रिकेटमध्ये म्हणतात ना, चुकीला माफी नाहीये. ज्या ठिकाणी तुम्ही चुकी करणार त्या ठिकाणी तुम्हाला नक्कीच त्याचं भुगतान देखील करावं लागेल. पाहू शकाल तुम्ही ऑन साईडला ऑन ड्राईव्ह केला गेला होता, चेंडू वाईडिश लॉंग ऑनच्या दिशेने रवाना झाला होता, मिसफील्ड झाली होती. एका बाजूला 1 म्हणजे त्या पहिल्या फिल्डरला बीट करत, त्यानंतर बॅकअपसाठी आलेला दुसऱ्या फिल्डरला देखील बीट करत चेंडू बाउंड्री लाईनच्या बाहेर 4 धावांसाठी. आता 3 चेंडू 3 धावांची गरज. 3 चेंडू 3 धावा. अंकुश पाटील जवळ ती क्वालिटी आहे, एक चांगला गोलंदाज आहे अंकुश पाटील, मात्र तितक्या चांगला क्वालिटीचा खेळाडू आहे मिलिंद पाटील. स्ट्राईक एंडवर शॉर्ट बॉल आहे, स्क्वेअर कटचा फटका, मागे फिल्डर वन हँड चेंडूला फील्ड करण्याचा प्रयत्न केला होता प्रवीण दादांना. इथे देखील 2 धावा. स्कोर लेवल आता 1 धावेची गरज. बघा तो जर चौकार अडवला गेला असता तर 2 चेंडू 1 धावेची गरज आहे. जर तरला थारा नसतो क्रिकेटमध्ये, पण आपण एक विचार करू शकतो की त्या ठिकाणी जर चौकार अडला गेला असता तर काही धावा, म्हणजे आता इथे आपण 2 चेंडू 1 धाव बघतो ना, तिथे कदाचित 2 चेंडू 3 धावा असू शकले असतात, 2 धावा तरी वाचू शकले असतात. त्या ठिकाणी समीकरण कदाचित बदलू शकलं असतं. आणि ज्याप्रमाणे अंकुश पाटील गोलंदाजी करतो, एक अक्षरशः त्या ठिकाणी आपण पाहतोय की बॅट्समॅनच्या तो क्लोज जात नाही, जवळ जात नाहीये. आणि कुठेतरी प्रत्येक खेळाडूला त्या ठिकाणी अंकुश पाटीलच्या अगेन्स्ट खेळताना विचारपूर्वक स्ट्रोक खेळावा लागतो. आणि एक मायनस पॉईंट सांगायचा गेला ना तर आज फक्त मालजीपडा टीमकडे 9 खेळाडू आहेत, आणि इथे जर खेळाडू अधिक असते मालजीपडा टीमचे तर कदाचित त्या ठिकाणी चित्र वेगळं दिसू शकलं असतं. ओ कॅच ड्रॉप. ओ इथे देखील काय घडलंय, चुकी घडलंय.
लफ्ट खेळला होता, मात्र इथे सिंगल मिळणार आणि अशा रीतीनं ओळा स्पोर्ट्स ओळा संघ या ठिकाणी विजय होतोय. अभिनंदन ओळा स्पोर्ट्स ओळा. पुढच्या वाटचालीसाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा असतील. हार्ड लक अँड बॅड लक. मालजीपडा संघ जर पाहिला आपण तर नक्कीच आज काही खेळाडू कमी घेऊन हा संघ या ठिकाणी दाखल झाला होता. त्या कारणास्तव मोठ्या प्रमाणात धावसंख्या उभारली गेली ओळा स्पोर्ट्स ओळा या टीम कडून. मात्र काय लढत दिली. जरी कमी खेळाडू घेऊन हा संघ जरी या ठिकाणी आला असला ना तरी मात्र या शेवटच्या ओव्हरपर्यंत अक्षरशः ओळा स्पोर्ट्स ओळा टीमला थांबून ठेवलं होतं. मॅच समोर तुम्ही पाहू शकाल खूप चांगली बॅटिंग किशोर म्हात्रे ज्यांना 9 चेंडूमध्ये 23 धावा आपल्या टीमसाठी कुठल्या. त्यानंतर म्हणायचं गेलं तर विनायकनं चांगली सुरुवात करू दिली. 8 चेंडूमध्ये 14 धावा विनायकनं त्या ठिकाणी बनवल्या. अंकुश पाटीलनं देखील चांगली खेळी केली. अंकुशने बॅटमधून 12 धावा. त्यानंतर धनेश्वरनं 11 धावा. म्हणजे जवळजवळ दुहेरी आकड्यामध्ये या चारही खेळाडूंना आपली धावसंख्या उभारली. गोलंदाजीच्या विषयी म्हणायचं गेलं तर नक्कीच नो डाऊट एका बाजूला आपण प्रवीणला पाहिलं होतं 15 धावेचं षटक, प्रवीणचं सर्वात मागडं षटक. त्यानंतर म्हणायचं गेलं तर अंकुशचं आपण षटक पाहिलं होतं जे जवळपास 11 धावेचं षटक आपण पाहिलं होतं. त्यानंतर हितेचं षटक 15 धावेचं. गुड बॉलिंग मिस्टर किशोर म्हात्रे ज्यांना 7 धावा आपल्या त्या ओव्हरमध्ये दिल्या होत्या. अप्रतिम कौतुक असेल मालजीपाडा या टीमचं, कारण शेवटच्या त्या ओव्हरपर्यंत हा संघ